So let's begin with the program. सुरू करूयात. ज्ञानाचा प्रकाश देणारा दिवा अखंड तो जळतो. ज्ञानाचा प्रकाश देणारा दिवा अखंड तो जळतो. जीवनाचा अर्थ खरा शिक्षकांमुळेच कळतो. ज्ञानाचे मौल्यवान कार्य आपले गुरु आपल्या जीवनात करतच असतात. गुरुस्थानी आपण आपले शिक्षक, पालक आणि आपले आवडते देव मानत असतो. देवांमध्येही विद्येची प्रतीक असलेली माता सरस्वती, शक्तीचे प्रतीक मानले जाणारे श्री हनुमान, संयम व सहनशीलता दर्शवणारे श्री राम, अशा अनेक देवी देवतांची पूजा आपण बालपणापासून करत मोठे होतो आणि नकळतच हे सर्व आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनतात. भगवान शंकर, श्रीकृष्ण, अर्जुन आणि श्रीरामाच्या बरोबरीने श्री रावण सुद्धा आपल्याला बरेच काही शिकवून जातात. म्हणूनच हिंदू संस्कृतीमध्ये सर्व देवतांची मनोभावी पूजा अर्चा केली जाते आणि त्यांना श्रद्धेचे स्थान दिले जाते. हिंदू धर्मात पूजनीय देवता भगवान गणेश आहे. गणपती हे भोलेनाथ आणि पार्वती देवीचे पुत्र आणि कार्तिकेय त्यांचे भाऊ आहेत. गणपती हा लहानांचा आवडता देव तर आहेच, पण गणपती आणि त्याच्या परिवाराच्या कथा सुद्धा लहान मुलांमध्ये खूप प्रियदायी आहेत. वळव्यात आपल्या पहिल्या नृत्याकडे सादर करण्यासाठी येत आहेत. प्ले ग्रुपची मुले सादर करीत आहेत आपले पहिले नृत्य, शंकर गणेश नृत्य. जोरात टाळ्यांनी स्वागत करूया. शंकर जी का डमरू बाजे, पार्वती का नंदन नाचे. शंकर जी का डमरू बाजे, पार्वती का नंदन नाचे. बर्फीले कैलाश शिखर पर जय गणेश की धूम. अजय हो, अजय हो, अजय हो, अजय हो, अजय हो. शंकर जी का डमरू बाजे, पार्वती का नंदन नाचे. बर्फीले कैलाश शिखर पर जय गणेश की धूम. मनमोहक मन भावन नटखट मूषक गण सब भागे सरपट. हो मनमोहक मन भावन नटखट मूषक गण सब भागे सरपट. विघ्न विनायक संकट मोचन वक्रतुंड कजरारे लोचन. झूमे गाए बाल गणेश, भक्त जनों के कटे कलेश.
सुनकर इतना ज्यादा शोर पार्वती आई उस ओर। डरकर माता उमा के आगे दुम दबाकर मूषक भागे, पर अपनी धुन में मस्त गजानन थिरक रहे हैं भूल के तन मन। गणपती बाप्पा मंगलमूर्ती। ही सगळी मुलं प्ले ग्रुपची आहेत आणि त्यांचं वय वर्ष हार्डली 2 किंवा 2.5 वर्ष आहे. तर ह्याच गोष्टीसाठी आपल्याला खूप अभिमान वाटला पाहिजे किंवा खूप आनंद झाला पाहिजे की ही सगळी मुलं न रडता स्टेजवरती आलेली आहेत आणि ही